मी डॉक्टर इसाक मोहम्मद खतीब. मी गोल्डकोट एज्युकेशन सोसायटी याचा चेअरमॅन आहे. गेल्या 28 वर्षापासून आमची सोसायटी जी आहे गेल्या 28 वर्षापासून ही सोसायटी कार्यरत आहे आणि आमचं गोल्डकोटमध्ये 10वी पर्यंत स्कूल आहे. इंग्लिश मिडियम स्कूल आम्ही चालवतो. अनुदानी आहे आणि हे सगळं आम्ही आमच्या गोल्डकोटकरांच्या वाचण्यासाठी काहीतरी सोय म्हणून आम्ही सुरुवात केलेली होती आणि त्याच्यानुसार ह्या स्कूलमध्ये जे आमचा खर्च होता तो टोटली फक्त फीसवर डिपेंडेंट होता. अनुदान आम्हाला न मिळाल्या कारणाने आमचा टोटल खर्च फक्त फीसवर अवलंबून होता. ही जी फीस असायची, आम्ही जे कॅल्क्युलेशन सुद्धा करायचो, आम्ही फीस सुद्धा वाढवायचो नाही. फीस जी आहे ती आम्ही एवढीच ठेवायचो जेवढी के सॅलरी त्या ह्याच्यामध्ये येऊ शकतो. अशा प्रकारे आमची ही स्कूल चाललेली होती. त्याच्यामध्ये भरपूरशी लोक अशी होती जी खरोखरच गरीब होती. त्यांच्यासाठी आम्ही पुअर बॉयज फंड म्हणून सुरू केलेला आणि त्या पुअर बॉयज फंड मधून आम्ही बऱ्याचशा मुलांची आम्ही फीस 2 ते 3 लाख रुपये दर वर्षाला आम्ही देतो. माणसाच्या बद्दल आता जी पण काय आता चर्चा चाललेली आहे मोइनुद्दीन सय्यद म्हणून, त्याच्याबद्दल पण थोडंसं मी तुम्हाला सांगेन. हा आमचा शेजारी एक रस्ता बाजूने जातो आणि त्याच्या वरच्या बाजूला आमचं घर आहे. आतापर्यंत आम्ही सगळ्यांना आपल्या गावातली मुलं म्हणून आम्ही सहकार्य करत राहतो. त्याची 3 मुलं आमच्या इथे शिकली. एक मुलगी जी 10वी करून पास होऊन गेली नव्हती, ती नंतर मला वाटतं ती पास झाली, पहिले फेल झाली होती. तर ती जेव्हा तिथून निघाली त्यावेळेस त्याच्या शेवटच्या वर्षाची फीस सुद्धा कमिटी मेंबर्सने आपल्या खिशात हात टाकून ती फीस दिलेली आहे. एवढं करताना सुद्धा ज्या वेळेतला आम्ही हे सगळं काही केलं आणि त्याला 8 दिवसाची मोहलत दिलेली होती, त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा सोमवारी टेस्ट होती, कुठली मोठी परीक्षा नव्हती. आता जर आपल्याला थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागतं तर आमच्या कमिटीने काय विचार केला की फायनल एक्झाम मार्च एप्रिल मे ला आहे, त्याच्या अगोदर थोडंसं जर आपण स्ट्रिक्ट राहिलो तर थोडीशी आपल्याला काहीतरी फीस येईल आणि आपली सॅलरी आपल्याला देता येईल. आजच्या घडीला आजच्या ह्याच्यात कुणीही यावं आणि मी तर म्हणतोय की गव्हर्नमेंटने आमच्यावरती थोडंसं म्हणजे जे काय तपासणी लावावी आणि त्यांनी बघावं की आता 18 लाख रुपये फीस बाकी आहे आणि तेवढाच पगार पण देणे बाकी आहे. आता हे वसूल करण्यासाठी आम्हाला काही ना काहीतरी प्रयत्न तर करावे लागतील. त्या अनुसार आम्ही जे पण काही केलं, आता हे मोइनुद्दीन सय्यद जो होता त्याचा एक मुलगी जी आहे ती 10वी करून गेली आमच्याकडून. फीस आम्ही कशी घेतली, त्याच्याकडून किती वेळा सवलत दिली, ईश्वराला माहिती, त्याला पण माहिती, बाकी अन्य कमिटीला माहिती, बाकी कुणाला माहिती नाही, कारण आम्ही काय गावगावा करत नाही मोठ्या प्रमाणात. आता ह्या वेळेतला ज्यावेळेस ह्याच्या मुलाला परत पाठवलं गेलं त्यावेळेतला तो जो आहे, असं काही नाही की एक्झाम मध्ये बसला होता, लिहिता लिहिता त्याच्या हातातून पेपर काढला गेला किंवा असं काही नव्हतं. त्याला तिथून काढलं, त्याला परत पाठवलं गेलं, बाबा तुझी फीस जी आहे तुझ्या पालकांना घेऊन ये, त्याला जे काय ते बोललं जाईल. हे साहेब जे आहेत ते म्हणजे काय बोलायलाच तयार नाही, फक्त आस्ती चढून आले आणि तिथं दंगा सुरू केली. अक्षरशः आम्ही मीटिंग मध्ये होतो, वरती शाळा चालू होती, 9वी 10वीचे वर्ग बाजूला होते, बोमाबोम सुरू झाली, आम्हाला बोलवण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या 2-3 माणसांना आम्ही खाली पाठवलं आणि तो ऐकण्याच्या अजिबात परिस्थितीत नव्हता. दंगाच सुरू होती. एक तर आम्ही त्याला 3 वर्ष सवलत दिली. आता आम्हाला लोक म्हणतात की जी 3 वर्ष सवलत दिली तीच तुमची चुकलं, तुम्ही सुरुवातीपासून ऍक्शनच घ्यायला पाहिजे होती. पण आम्ही काय केलं, आमच्याच गावातला मुलगा आहे आणि असू दे, आज नाही उद्या भरेल, काहीतरी मध्ये कुणाच्या तरी मध्ये कुणाला तरी सांगायचं की बाबा जरा कमिटीला सांगा, जरा मला सवलत द्या, आम्ही द्यायचो. पण आता थोडीशी ऍक्शन घेतल्या कारणाने त्यांनी त्या दुपारी त्याला जे पण काय झालं त्याच्या संध्याकाळी लगेच आमच्या विरुद्ध तक्रार सुद्धा नेमली. आता काय तक्रार म्हणजे आम्ही काय करावं मला हे काही लक्षात येत नाहीये. मला जेव्हा एज्युकेशन ऑफिसरचं फोन आलं, मी त्यांना हेच सांगितलं की सर मला तुम्ही सांगा की जर तुम्ही म्हणताय की फीस पण तुम्ही घेऊ नका, आज हा एक माणूस आहे, आता तसे कमीत कमी 3-4 लोक आमच्या सोसायटीमध्ये आहेत, ह्या 3-4 लोकांची मला वाटतं फीस जी आहे ती जवळपास 1.5-2 लाख रुपयाच्या बरोबर आहे. 2 लाख रुपये म्हणजे माझा महिन्याचा जवळपास 40% पगार झाला. आता हे पगार जर मी देऊ शकलो नाही तर मी कुठून देणार? मग काहीतरी दुसऱ्या टीचर्सवर अन्याय करायचा, हे पण मला तर नाही वाटत की योग्य आहे. टीचर्स आपलं सगळं काय देते 100%, आपण त्यांचा पगार द्यायचा नाही, कारण आम्ही आमच्या खिशात हात टाकून झालेला आहे. आता ह्या काळातला आमचे कमीत कमी 5-6 लाख रुपये आम्ही स्वतःहून पुढे केलेले आहेत, ते कसं तरी व्हावं, यांना सॅलरी मिळावी आणि त्यांचं काम चालावं. पण आता कंडिशन अशी होती की काहीतरी आम्हाला हे करण्यासाठी हातपाय मारावे लागणार होते. पण ह्या माणसांनी म्हणजे काही निवेदन न देता
ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं की बाबा माझा मुलगा जो आहे हा इथे इथं आहे, माझी एवढी एवढी फीस बाकी आहे, आणि त्यांनी काहीतरी त्याच्यासाठी पुरावा द्यावा किंवा कोणतरी दोन माणसं तरी त्यांनी नेमवायला पाहिजे होती ज्यांच्यावरती आम्हाला विश्वास होता. आता याच्यावरती तो विश्वास नाही, कारण 3 वर्ष आम्हाला दबवतोय तो, आज देतो उद्या देतो, काय कधी कधी जर उत्तर पण मिळत नाही. अशा अवस्थेतला आमची जी कंडिशन होती ती आम्ही काय त्याच्यावर विरुद्ध काही तक्रार त्यावेळेस केली नव्हती. ह्याने जाऊन सगळं युट्यूबला सगळं एकतर्फा काहीतरी खोटं खोटं सांगितलं. कारण 3 वर्षाची फीस मी एज्युकेशन ऑफिसरला एकच विचारलं की सर मला तुम्ही एक नियम सांगा की किती वर्षाची फीस नाही घेतली तरी आम्हाला मुलांना शाळेत घेतलं पाहिजे, कारण गव्हर्नमेंट अनुदान देत नाही आहे, आमचे रिसोर्सेस खूप कमी आहे, आम्ही शाळा कशी चालवतोय, आणि आम्ही काय असे मोठे आम्ही डोनेशन पण घेत नाही, आम्ही मुलांपासून डोनेशन सुद्धा घेत नाही. एवढं करताना मग आम्ही पैसे आणायचे कुठून? मी त्यांना ह्या शब्दात सांगितलं जर तुम्हाला जर वाटतोय की बाबा काहीतरी आमच्यावर चौकशी लावा, बंद करा आणि तुम्ही चालवायला, सॅलरी तर द्यायला पाहिजेच. तर ह्या माणसांनी सगळं खोटं खोटं जे पण काय केलं. परत आता दुसरी एक गोष्ट, जी मुलगी त्याची वारली दुर्दैवाने, आम्हाला पण त्याचा खूप आम्हाला वाईट वाटलेलं आहे. ज्यावेळेस ती माझ्या हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनसाठी आली, फक्त सिटी स्कॅनसाठी तपासण्यासाठी नाही, मी फक्त बाहेर ती कुठेतरी तिथे झोपलेली होती, तिला मी बघितलं, म्हणजे ती कंडिशन बरी नाही वाटली, सिटी स्कॅनच्या बाहेर होती. मी लगेच त्याला, मला माणसं थोडीशी ओळखीची आमच्या गावात म्हटलं या आतमध्ये काय झालं बाबा, ही एवढी कंडिशन का वाईट आहे? आता माझं त्याचं काय पर्सनल असतं तर मी काय त्याला बोलवलं नसतं, बाबा काय प्रॉब्लेम आहे तुझा. त्याला मी ताबडतोब म्हटलं इथे ताबडतोब हलव आणि कुठेतरी कॉटेजला तरी घेऊन जा. मला माहिती होतं की हिला असंच जाऊन ती जगणारी नाही, रस्त्यातच मरेल, म्हणून ऑक्सिजन सिलेंडर मी माझा दिला आणि त्याला तिथून पाठवलं. ती तिथं पोहोचली, दुसऱ्या दिवशी वारली, कारण तिची कंडिशन खूपच वाईट. तिचे 18,000 रुपये गेल्या वर्षीपासूनचे, 2 वर्षापासूनचे तिचे पण बाकी होते. त्या पैशाबद्दल आम्ही एक शब्दाने सुद्धा हे विचारलेलं नाही की बाबा आमचे पैसे तिचे तुम्ही द्या, किंवा तिचे पैसे जे आहे हे तुम्ही फीस भरावी लागेल, कारण ही फीस आम्ही ह्या वर्षाची नाही मागत आहोत, ह्या कोविडच्या काळातली नाही मागत आहोत. आज सुद्धा आमच्या कमिटीने जे केलेला होता तो हा होता की बाबा त्यांनी जे आहे ते गेल्या वर्षीपर्यंत मुलाची फीस भरावी, ह्या वर्षीसाठी त्यांनी सवलत घ्यावी, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी जे काही दंगामस्ती केली आणि आमची जी काही बदनामी केली त्याच्याबद्दल एक फक्त आम्हाला निवेदन करून द्यावं की बाबा आम्ही हे जे आहे ते माझ्यापासून ते चुकलं होतं, मी रागातला नेऊन हे केलेलं आहे. त्यांनी एवढं दिलं असतं तर ही गोष्ट एवढी मोठी झालीच नसती. पण का असं होतोय का नाही मला माहिती नाही, थोडस माहिती नाही, म्हणजे आम्हाला विचारलं गेलं प्रेस पासून पण थोडंसं लेट झालं, पहिले सगळीकडे पसरलं आणि मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यात, तर आम्ही आतल्या आत काहीतरी करण्याच्या ह्यावर होतो, आम्हाला हे नाही वाढवायचं होतं, आमचा इगो नाहीये त्याच्यातला. आणि आम्ही हे कधीच आम्हाला आवडणार नाही आमच्या सोसायटीला की कुठलाही जो स्टुडंट आहे तो आमच्या शाळेतला नसून तो जो आहे तो पैसे नाही म्हणून त्याला तिथून काढला जाईल. पण एक नैतिक जबाबदारी असते की माझा मुलगा आहे तर मी कमीत कमी हातपाय तर मारले पाहिजेत. मला भूक लागलेली आहे तर मी कमीत कमी कुणाला सांगायला तर पाहिजे, किंवा जिथं फ्रीमध्ये मिळतो तिथं जाऊन तिथं मागायला तर पाहिजे. तुम्ही फक्त तिथे कुणाच्या पण घरावर जाऊन तिथे दादागिरी कराल तर कोणच नाही देणार. तुम्ही मागा, तुम्ही तुमची अडचण तुम्ही समोर ठेवा तर ते होऊ शकतो. हे सगळा विषय होता. आता ह्याच्याबद्दल जर काही कुणाला शंका असली तर मला विचारावी, आम्ही थोडस प्रयत्न करू त्याला हे करायचा. आणि हे सगळं सत्य आहे. आणि ह्याच्यासाठी जर काय आपल्या पाहिजे तर त्याचे जे ह्याचे फीसचे रेकॉर्ड्स आहेत, आमचे सॅलरीचे रेकॉर्ड्स आहेत, आमच्या येणारे पैसे आहेत, ते सगळं तुम्हाला स्कूलमध्ये तुम्हाला अवेलेबल मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याच्यातलं कुठलंही झाकलेलं नाही आहे. आम्ही ओपनली सगळं तुम्हाला दाखवू शकतो. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी जेव्हा तुम्हाला फोन केला होता तो करायला हवा होता, बरोबर, म्हणजे काय म्हटलं त्याच्याने काय सॉर्ट आउट झालं तर बघा म्हटलं. म्हणजे त्याच्यामध्ये संस्थेची बातमी देसाईला हेच बोलत होतो की कुठल्याही संस्था उभी करताना फार हा विषय असतो. बरोबर, तुम्ही काय तुमच्या याच्यामध्ये काय करता आला किंवा त्याच्यामध्ये काही मीडिएटरचा रोल करता आला तर का? मी बोललो सरांना, म्हटलं सरांना मी बोललो की तुमच्या ह्याच्या पुढे मी जाणारच नाही. फक्त सर मला एवढंच सांगा की त्यांनी त्याची जी गॅरंटी जी आहे ते तुम्ही फक्त घ्या जराशी, की बाबा हे पैसा देईन. मला असं म्हणाले की मी जेव्हा विचारलं फीडबॅकला काय झालं ऍक्च्युअली तुमचं बोलणं चेअरमनशी, तर ते म्हणाले मलाच फी भरायला होतं. मी त्यांना काय बोललो, फी भरायला नाही, मी अजिबात बोललेलो नाही. सर तुमची सिग्नेचर द्या, कारण मला माहिती आहे की मला ह्याच्यावरती विश्वास नाही. ह्याच्यावरती विश्वास नाही म्हटल्यानंतर कोणतरी एक जबाबदार माणूस ज्याने घेतलं. आज मला तुम्ही सांगा, आज आम्ही एवढे 5 लाख रुपये आम्ही देतोय, आमच्या समोर बरेचसे स्टुडंट्स आहेत,
मी म्हणतोय की का हा माणूस एवढा काय चांगला नाहीये की त्याचे काही 4 लोक त्याच्या कोणतरी चांगल्यापैकी असतील की जे म्हणतील की बाबा चला ह्याची फीस बाकी आहे ना, चला मी तुझी थोडेसे पैसे पुढे करतो. तुम्ही इन्स्टॉलमेंट द्यायची तयारी होता, म्हणजे मी इन्स्टॉलमेंट द्यायला तयारी होता. इन्स्टॉलमेंट गेल्या 3 वर्षापासूनच देतोय सर. ओके. गेल्या 3 वर्षापासून आम्ही सांगतोय, आम्ही हे नाही म्हणत आहे. आता मी काय बोलतोय की बाबा मला मी अडचणीत आहे, मला कोण देईल. माझं एक म्हणणं असतं बघा सर, की जर आज आपण माझ्या स्कूलची फीस बाकी आहे म्हटल्यानंतर स्कूलची उधारी बाकी आहे. तुम्ही पैसे उधार घेतलेले आहेत, कारण मी तुम्हाला काहीतरी देतोय ह्याच्या बदली तुम्ही उधार दिलेले आहेत. मी म्हणतोय स्कूल ही संस्था आहे आणि सगळ्यांसाठी काम करते, त्याच्यापासून उधारी घेण्यापेक्षा आपल्या ओळखीच्या माणसापासून आपण उधारी घेऊया ना. त्याचा एक आरोप होता, म्हणजे जो आता ऑन रेकॉर्ड आलाय म्हणून तुम्हाला आपण नाही विचारा. तो काय म्हणतोय, मी जेव्हा हे विचारायला गेलो किंवा तुम्ही त्याला मुलाला घरी पाठवलं फी घेऊन वगैरे असं काही विषय झाला, त्याच्यानंतर आई वडिलांना बोलव किंवा पालकांना बोलव पेरेंट्सला, मग ते पेरेंट्स विचारलं तर तुमच्यापैकी कोणीतरी त्याच्या मिसेसवर काहीतरी जोरदार आहे तू गप्प बस वगैरे असं काही झालं? असं काहीही झालेलं नाही. असं आमच्यापासून होणार सुद्धा नाही. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. असं आमच्यापासून होणार सुद्धा नाही. आणि आम्ही आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये दादागिरी आमच्या इथे चालतच नाही. आणि बोलायला आम्हीच 3-4 लोक पुढे असतो. आणि तिथे डॉक्टर सरफराज होते मला वाटतं, आणि ह्या माणसांनी ते सगळं, आता जेव्हा तो म्हणायला लागला तो खूपच शिवागाळ करायला लागला माझ्या नावाने का शिवागाळ करत होता मला काही माहिती नाही. तर ते सगळं हे केल्यानंतर मी बाबा तुला काय रितशीर करायचं तू घे कर, एवढं बोललं गेलं त्याला. तुला काय रितशीर काय तुला ऍक्शन घ्यायची ती घे. त्याच्यानंतर डॉक्टर सरफराज मला वाटतं 20 मिनिटं त्याच्याकडे 15 ते 20 मिनिटं अर्धा तास जवळपास त्याला समजावत बसला होता की बाबा हे असं नाहीये, तू शांत राहा, सगळं काय व्यवस्थित, सगळं आम्ही करतो. आमच्यापासून कुठं काही कमीपणा झालंय असं नाही वाटत आहे सर. जेवढे एफर्ट्स घ्यायचे तेवढे तुम्ही आम्ही घेतलेले आहेत. त्याचा आणखी एक मुद्दा आहे की माझा रस्ता विना मोबाईलचा वापरतात, त्याचं मला कधी भाडं दिलं नाही, काय दिलं नाही, मग माझ्या मुलाच्या फी मध्ये थोडीशी सवलत दिली तर होते. ठीक, आता मी तुम्हाला सांगतो, रस्ता जो आहे, पहिली गोष्ट आहे रस्त्याचं जे आहे अजूनपर्यंत काही क्लिअर नाही आहे. 1-2 दिवसात क्लिअर होईल तुम्हाला की तो रस्ता गव्हर्नमेंटचा आहे की तो त्याचा स्वतःचा आहे. मी ह्याच्याबद्दल आता काही बोलणार नाही, कारण माझ्या हातात पुरावा नाही तोपर्यंत मी उगीच काहीतरी खोटं बोलण्याचं कधीच माझी हे नसते. पहिली गोष्ट आहे तो रस्ता बाजूने चाललेला, आम्ही त्या रस्त्यावर डिपेंड नाही आहोत. आमच्या समोर आमच्या रस्त्यावरच स्कूल असल्या कारणाने आम्हाला रस्त्याची गरज नाही. फक्त रात्रीच्या आमच्या गाड्या जातात आणि काही टीचर्स वगैरे असतात, त्यांच्या मोटरसायकल जे आहेत ते तिथे सावलीतला उभा राहण्यासाठी वर जातात. त्या खाली मी ह्यांना सांगितलं की बाबा नाही देत असला तर आपण खाली उभा ठेवू, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण तो रस्ता कुणाचा आहे त्याची थोडीशी आपल्याला चौकशी करावी लागणार, आम्ही करतो. ते अजून क्लिअर नाही आहे म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. भाडा देण्याचा जर विषय होता तर मी तर म्हणतोय असा जर काही करार जर काही झाला असताना आम्ही नाही दिलं असलं तर आम्ही दोषी आहोत. आणि सगळं मेंटेनन्स आम्ही करतोय ना त्याचं. त्या रस्त्यावर आता सुद्धा जे आहे सिमेंट आहे तो आमच्या एका कमिटी मेंबरच्या साईटवरून आला आणि आम्ही त्याला भाडं जे आहे त्या लेबरचं भाडं दिलं गेलं. त्यांनी वरच्या साईडचं त्यांनी केलं असेल, वरच्या साईडला आम्ही काय त्याच्यातलं आम्ही करत नाही. स्कूल पर्यंतचा जो पण काय भाग आहे आम्ही त्याला मेंटेन करतोय कारण आम्ही वापरतोय. त्याचा एक विषय आणखी आहे, थोडासा सायकोलॉजिकल तो काय म्हणला, माझी मुलगी, तुम्हाला ती केस माहिती घेऊन इथून गेली, ती सर्वात माझी प्रिय मुलगी होती. बरोबर. मी 2 महिने त्या डिप्रेशन मध्ये होतो आणि आय वॉज रिक्वेस्टिंग यू, म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा एक माणसाची रिक्वेस्ट केल्याचा त्यांनी पुरावा द्यावा. माझ्याकडे तर तो आलेलाच नाही. माझ्याकडे मी त्याला गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा चेहरा कसा दिसतो ते सुद्धा बघितलेलं नाही सर, अजिबात. बाकी ह्या लोकांना मिळतो भेटतो कधी, पण त्यांनी अशी काही रिक्वेस्ट, आणि मी तर काय म्हणतोय निवेदन आलं पाहिजे ना, एक लेटर आलं पाहिजे. हा, मी हे नाही म्हणत आहे, बाकी कोणी बोलण्याला काही अर्थ नाही. आज मी म्हणेन की त्यांनी शिव्या दिल्या, तो म्हणेल मी नाही, त्या डॉक्टरांनी मला शिव्या दिल्या, बोलायला काय जातं, पण एक निवेदन तर यायला पाहिजे. नाही, काहीच नाही, अजिबात काय. आणि अजून एक सांगतो, आमची पोरबाय सोसायटी आहे, फंक्शनल आहे, लोकांची फीस भरते, बरोबर आहे ना, आणि त्याला सुद्धा जे आहे ते तुम्हाला दर वर्षाला तुम्हाला जे निवेदन द्यावे लागते ते सुद्धा नाहीये त्याच्यात. मला तुम्ही त्याच्या आणि त्याच्यात पण आम्ही काय करतो, 3 मुलं असली तर आम्ही 1 मुलांची फीस. असं वाटत नाही का तुम्हाला त्याला ते पोलीस स्टेशनला ऍप्लिकेशन करून देणं, त्याचं ते ड्राफ्टिंग करणं, या सगळ्या गोष्टी कुणीतरी घडून आणल्या किंवा त्याच्या बिहाइंड कोणतरी आहे? यावर मी कमिट काही करणार नाही, बाकी असू शकतोय, पण मी कमिट नाही. ड्राफ्टिंग बघितलं तर ती भाषा फार एकदम ग्रॅमॅटिकली म्हणा किंवा लिगली म्हणा
स्टुडंट आहे. पगार पण असू शकतो. नाही नाही, मला त्याचा पॉइंट असा आहे की त्याच्या पाठीमागे तुमच्या संस्थेचे कोण हितशत्रू नाहीये. आता मला तर असं वाटत नाही की आमच्या संस्थेपासून कोणाच्या पासून म्हणजे असं का आमचा वाद झालेला आहे किंवा काय, किंवा माझं पर्सनल सुद्धा काहीच नाही, त्याच्याबरोबर पण काही नाही. मी होता होईपर्यंत तुम्ही कधी मला म्हणजे ह्याच्यातलं बघितलं नसालच कॉन्ट्रोवर्शियल ह्याच्यामध्ये. हे सुद्धा व्हावं नाही असं मला वाटतोय आणि मला असं त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आणि माझा इगो कुठे येत नाही आहे मध्ये. फक्त एवढंच असतं की स्कूल आहे, डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे म्हटल्यानंतर तुम्ही जे बोंबाबोंब केली त्याचं बाबा मला हे नाही करायला पाहिजे होतं, हे तुम्हाला लेखी तुम्हाला दिलं पाहिजे. आता काय स्टँड आहे आपलं? माझा स्टँड एवढाच आहे की फीस आमची कशी लिही त्याचा त्यांनी काहीतरी आम्हाला आराखडा द्यावा की बाबा हे मी फीस कधीपर्यंत मी कशी देईन, काहीतरी द्यावं. कारण ज्या हिशोबी तो अडचणीत आहे त्याच हिशोबी आमची संस्था जी आहे ह्या कोविडच्या कारणाने आता खूपच प्रॉब्लेम मध्ये आहे आणि आम्हाला सुद्धा पैशाची गरज आहे. सर पण एक मुद्दा असा येतो की आपण एक पालक म्हणून विचार करा. एक पालक म्हणून एका पाल्याला शिक्षणापासून तुम्ही वंचित ठेवू नये. अजिबात नाही द्यायला मागत आहे, पण मी काय म्हणतोय सर की एक पालकाची जबाबदारी नाही आहे की माझ्या मुलाची 3 वर्षाची फीस नाही दिली तरी पण ही संस्था जी आहे त्याला बसवते हो, म्हणजे ही संस्था किती चांगली आहे. असं एक एक ह्याने तो प्रश्न यायला नको पाहिजे होता. तो घरात जेवतोय ना, त्यांनी दिलं होतं. 1 वर्षाची गोष्ट वेगळी आहे. आम्ही कधीच 1 वर्षाच्या मुलासाठी काढत नाही. आपण उलट प्रश्न विचारणार का? बरोबर आहे ना, बरोबर आहे. त्यांना विचारू आपण शकतो. आपण प्रश्न विचारणार का? साधारणतः किती विद्यार्थी? 31,000 रुपये ह्या मुलाची फीस बाकी आणि 18,000 रुपये आम्ही माफ केली त्या मुलीची. ती माफ केली. ती माफ केलेला. ती माफ केली. ती तेव्हाच माफ केलेली आहे, त्याच्याबद्दल विचारणं सुद्धा झालेलं नाही, अजिबात नाही. आणि ती सुद्धा फीस ह्या वर्षाची नाही, गेल्या वर्षाची आणि त्याच्या अगोदरच्या वर्षाची. म्हणजे सगळं एकमेव उदाहरण आहे काय कसलं आतापर्यंत दुसऱ्या कोणाच्या थकीत आहेत. दुसरा अजून एक आहे ज्याचे की म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्त कमीच असेल आणि हे जर ह्या प्रकरणाला जर आपण जर काही हे दिलं नाही तर पुढे आम्हाला एवढा त्रास होईल की संस्था चालवणं कठीण जाईल. त्यासाठी मी शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं की सर मग तुम्ही घ्या चालवायला, मी नाही चालवणार, कारण माझ्यासाठी कठीण आहे, मी पैसे आणू कुठून. हा एक अँगल झाला. म्हणजे कुठचा तुम्ही बोलता तो बरोबर आहे. संस्थेची बाजू, संस्था चालवण्या या सगळ्या गोष्टी फार कठीण आहेत आणि त्या कशा चालवत आहेत तुमचं तुम्हाला माहिती. हा एक पालक म्हणून अँगल झाला. गेल्या 8 महिन्यापासून पंचायत समिती म्हणजे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी एक सर्क्युलर प्रसिद्धीमध्ये हाय मारले की तुम्ही कंपेअर करू नका फी याच्यामध्ये. मग तुम्ही सर्व मिळून काही संस्था जाऊन काही भेटलेत का तुम्ही त्या कंपेअर करू नका, मग कधी फी घ्यायची वगैरे असं? ऍक्च्युली आम्ही नाही भेटलो. ऍक्च्युली भेटायला पाहिजे होतं. मागे मला वाटतं नॅशनल स्कूलवाल्यांनी एक मीटिंग पण घेतली होती पण ते काही कारणाने कॅन्सल झाली. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे ते काही करता आलं नाही. ऍक्च्युली स्पीकिंग आम्ही त्याला फक्त आमच्या संस्थेसाठी असं केलं की आम्ही पर्सनली पैसे जमा केले आणि सॅलरी फक्त 50% सॅलरी आमच्या टीचर्सची दिली, एवढं फक्त केलं. आणि काही पालक आहेत हो, मी असं नाही म्हणत आहे, मोर दॅन 50% पालक असे पण आहेत जे की आपली फीस रेग्युलर न काय सांगता भरतात. आता ह्याच्यातलं सुद्धा लोकांनी फीस भरली, स्वतःहून भरली. काय लोकांनी 60% केल्यानंतर फीस भरली. पण असं बऱ्यापैकी पैसे आले आम्हाला आणि ते आले ते आम्ही देत गेलो. फक्त एवढंच आहे की आता हे जे 5-6 लाख रुपये आम्ही उधार उसने घेतलेले आहेत ते आम्हाला त्या मार्च महिन्यापर्यंत, मार्च-एप्रिल पर्यंतचा आम्ही टाइम घेतलेला आहे, त्याच्याकडे द्यायचे आहेत. वाईट पैसे आहेत ते पण उधार घेतलेले, काहीही तिथं म्हणजे लपवून घेतलेले नाही आहे. ते सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यू मिळू शकतात. मग जर त्याने आता भविष्यामध्ये फीस भरलीच नाही तर मग त्या मुलाला तुम्ही काढून टाकणार. मी काढणार नाही. मी तर म्हणतो हा विषय जो आहे तो आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला गाईड करावं की अशा किती मुलांना आम्ही शिक्षण फीस न भरल्यापर्यंत, किती वर्षापर्यंत फीस न भरल्यापर्यंत मुलांना काढू शकतोय, हे क्लिअर धोरण करावं आम्हाला. कोणच पालक नाही भरणं आणि आम्ही नाही काढायचं.